काही हजार कोटी वर्षांपासून, म्हणजे काही तज्ज्ञांच्या मते 6 कोटी वर्षांपासून पृथ्वीवर असलेला हा महाकाय प्राणी, हा अत्यंत बुद्धिमान प्राणी जेव्हा जंगलातनं चालतो तिथं चर बनतात, त्या चरमध्ये पाणी अडतं, एक अख्खी इकोसिस्टीम जंगलच वसतं एक नव्यानं असं मानलं जातं. जंगलाच्या हायरार्कीमध्ये त्याला अत्यंत मानाचं स्थान आहे. या हत्तींच्या 11 प्रजाती होत्या, आता फक्त त्यातल्या 2 शिल्लक आहेत. त्याला कारणं वेगवेगळे आहेत. एक कारण मानव आणि हत्ती यांच्यातला संघर्षसुद्धा आहे. हत्तींच्या भाषा बोलणारा, हत्तींसोबत संवाद साधण्याचा प्रयत्न करणारा, हत्ती आणि माणसामध्ये दुवा बनण्याचा प्रयत्न करणारा असा माणूस आपल्यासोबत आहे, आनंद शिंदे. नमस्कार सर. नमस्कार. गेली अनेक वर्ष तुम्ही हत्तींना समजून घेण्याचा प्रयत्न करतायत, तुम्ही त्याच्याशी संवाद सुद्धा साधतायत, पण हत्तीची आणि तुमची पहिली भेट कधी झाली? मी न्यूज फोटोग्राफर होतो, तर त्यावेळेला घाटकोपरमध्ये एका माणसाने हत्तीच्या सोंडेमध्ये पहिल्यांदा सफरचंद दिलं आणि दुसऱ्या वेळेला दगड दिला आणि जाऊन गर्दीत उभा राहिला. तो दगड दिल्यावरती हत्ती चिडला आणि बरोबर त्या गर्दीतनं त्याच माणसाला शोधून काढलं ज्यांनी खोडी काढली होती, त्याला आपटलं आणि त्याला ठार मारलं. आणि त्याच्यानंतर त्या हत्तीला आणि त्या माहुताला दोघांनाही अटक झाली होती आणि ते घाटकोपरच्या जेलमध्ये होते. तर तिथे फोटो काढायला गेलो, तिथे खरा हत्ती मला पहिल्यांदा सापडला. आणि नंतर एकदा मी रात्री उशिरा 2 वाजता, थंडीचे दिवस होते, उशिरा 2 वाजता येत होतो. माहूत रस्त्याने हत्ती घेऊन चालला होता आणि गुरफटून बसला होता माहूत, पण तो हत्ती खूप आनंदी होता. तर मग त्याचं उत्तर मला अभ्यास करायला लागल्यावर समजलं की त्वचा 1 इंच जाड असते, घर्मरंध्र नसतात, मग त्या थंडाव्यात त्यांना बरं वाटत असतं. सो तो का आनंदी होता हे फार उशिरा कळलं, पण कळलं. तर तसे 2 हे आहेत माझे. तर तुम्ही ज्यावेळेस त्याचा फोटो घेतला तर त्यावेळेस तुम्ही म्हणजे ॲज अ फोटोग्राफर म्हणून किंवा ती फ्रेम भारी असेल आणि तो तुम्हाला आनंदी दिसला म्हणजे काय करत होता तो? रात्रीच्या वेळी हत्तीच्या वेळी खुश असतो ना, त्यावेळी त्याच्या चालण्याचा एक असा रिदम असतो वेगळा, आणि त्याची सोंड त्यावेळी अशी अशी हालत असते. अदरवाईज तो सोंड सरळ ठेवून तो त्याचा चाललेला असतो आणि त्यावेळी ते असे स्ट्रेट त्याचे सरळ पाय पडत असतात. तर ते असं का हालतोय, असा रिदम का आहे वेगळा, तर ते मला नंतर कळलं. ती त्याची बॉडी लँग्वेज त्यावेळी लक्षात राहिली होती. अच्छा. आणि मग त्यानंतर तुम्ही हत्तीमध्ये तुम्हाला रस निर्माण झाला आणि मग तुम्ही केरळमध्ये गेला. केरळमध्ये गेलो, तिथे भरपूर वेळ मिळायला लागला म्हणून फोटो स्टोरी करायला घेतली. आणि ती करत असताना म्हणजे कसं शूट करायचं, दिवसभर फोटो काढायचे आणि नंतर संध्याकाळी येऊन बघायचे, दुसऱ्या दिवशी बघायचे, तिसऱ्या दिवशी बघायचे, नंतर परत एलिफंट सेंटरला जायचं. तर ते परत फोटो बघण्यात मला त्यांचे वेगवेगळे हे कळले, म्हणजे त्यांची वागण्याची पद्धत वेगळी, की ह्याच्यात असा होता, या फोटोत असा आहे. मग देहबोली कशी आहे, त्याची मानसिकता कशी आहे, त्याचा संवाद कसा होतो, त्याचा बॉडी लँग्वेज बरोबर त्याचं वागणं कसं वेगळं आहे. तर ह्या गोष्टी मला समजत गेल्या त्याच्यातनं, आणि मग त्याच्यात खरा रस मला निर्माण झाला. आणि मी म्हणजे कुठलं त्या विषयातलं शिक्षण घेतलं नसल्यामुळे समोर दिसतंय ते मला 360 डिग्रीने मला सगळ्या गोष्टी बघता आल्या. तर तो मला खूप फायदा झाला. आणि तिथं मग तुमचा पहिल्यांदा तुम्हाला हत्ती, तुम्ही ज्यावेळेस अभ्यास करत होतात, बहुतेक ते मंदिराचे हत्ती होते, आणि तिथं मग तुमचा पहिल्यांदा तुम्हाला हत्ती, तुम्ही ज्यावेळेस अभ्यास करत होतात, बहुतेक ते मंदिराचे हत्ती होते. पहिलं जे म्हणजे जिथे मोठ्या प्रमाणात हत्ती बघितले ते त्रिशूरपुरम म्हणून होतं, आपण त्याला त्रिचूर म्हणतो. त्रिचूरचा जो फेस्टिवल असतो, त्रिशूर फेस्टिवल, तिथे पहिल्यांदा बघितलं. म्हणजे 1.5 दिवसाच्या ह्याच्याकरता 600 ते 700 हत्ती त्या ह्याच्यात आणले होते शहरामध्ये, आणि ते संपूर्ण शहरभर फिरून नंतर जो प्रमुख हत्ती असतो तो देवळात जातो, बाकीचे परत निघून जातात. तर ते बघितलं आणि तिकडे सगळं गणित बदलली, त्यांच्या वागण्याच्या पद्धती तिथे प्रकर्षाने जाणवल्या, आणि मग तो थॉट प्रोसेस बदलला की ह्याला समजून घेतलं तर हा खूप सुंदर आणि गोड प्राणी आहे. बरं, तुम्ही ज्यावेळेस ही सुरुवात केली, तुम्हाला ज्यावेळेस इंटरेस्ट निर्माण झाला
आणि हत्तीची भाषा किंवा तो काय आपल्याशी संवाद साधतोय का याच्याबद्दलची उत्सुकता तुमची निर्माण झाली. पण तुमच्या समोर असं कोण होतं की अरे आपण ह्याला बघू, किंवा तुम्हाला फ्रेंच भाषा शिकायची, तुम्ही त्यातल्या तज्ज्ञाकडे जाता, संस्कृत शिकायची त्यातल्या तज्ज्ञाकडे जाता, पण तुमच्यासमोर असं कोण होतं की हत्तीची काहीतरी भाषा आहे, ही इज ट्राईंग टू कम्युनिकेट विथ अस, असं तुम्हाला कसं केलं, तुम्ही ते कसं जाणवलं आणि कुणाला फॉलो केलं? मी त्या विषयातल्या तज्ज्ञाकडेच गेलो, मी हत्तीकडेच गेलो. झालं असं होतं की एक पिल्लू होतं आणि त्याच्याकडनं मी कधीही हत्तीचा न ऐकलेला आवाज पहिल्यांदा ऐकला. आणि हा असा आवाज का काढतोय म्हणून मी विचारल्यावर त्या मला सांगण्यात आलं की इथे खूप गरम होतंय म्हणून आवाज काढतोय. सूर्यास्तानंतर म्हणजे साधारण 5 नंतर गरम होत नव्हतं, पण आवाज तो काढत होता. मग तो का काढतोय, नंतर कळलं तो आजारी आहे. मग आजारी काय आहे, नंतर त्याचं आजार पण वेगळं असल्याचं समजलं. मग नंतर ज्यावेळी मी सतत त्या पिल्ल्याला बघत राहिलो तेव्हा कळलं की त्याचा पाय सुजलेला आहे. म्हणजे त्यांनी सांगितलेलं आजार पण वेगळं आणि मुळातलं कारण वेगळं असं लक्षात आलं मला. आणि मग ते पिल्लू दोडक्या चालीत मी माझ्याजवळ यायचं, माझ्या बरोबर बसायचं. एकदा असं झालं की पाऊस पडत होता आणि पाऊस पडत असताना ते धावपळ करायला लागलं. धावपळ करायला लागल्यावर मग मी जवळच गेलो आणि असा हात ठेवला तर त्यांनी तो हात पकडला माझा. नाही, पिल्लाला सेपरेटेड पिल्लाला आईची गरज का असते हे तेव्हा लक्षात आलं. आणि हात पकडल्यावर मग जसं जसं कडकडाट व्हायचा तसं तसं तो घट्ट पकडायचा हात. आणि मग नंतर आवाज कमी झाला, धडधड कमी झालं की सोडून द्यायचा. पाऊस संपल्यावर माझा हात सुजलेला होता चांगलाच त्याच्या आवळण्याने, पण त्या पिल्लाला शांतता मिळाली होती. मग ती शांतता का मिळाली वगैरे ह्याची कारणं शोधताना अजून त्याच्यात खोलवर अभ्यास होत गेला. तर ह्या पिल्लांनी तुम्हाला काही गोष्टी शिकवल्या, तुम्हाला माहिती नसलेल्या गोष्टींमध्ये तुम्हाला इंटरेस्ट आला, त्याची भाषा ते कुठल्या तरी भाषेत कम्युनिकेट करतंय, ती पण तुम्ही ट्राय केलं, तुम्ही रेसिप्रोकेट करायचा, त्याला तुम्ही प्रतिसाद दिला, तो त्याला कळतंय, त्याला तुम्ही बोलताय ते त्याला कळतंय, हे पण तुमच्या लक्षात आलं. म्हणजे ते पिल्लू जे होतं ते ओरडायचं, त्याचा एक वेगळा आवाज यायचा आणि तो आवाज येत असताना लक्षात आलं की जर मी असा आवाज काढला तर ह्याला बरं वाटेल, काहीतरी प्रतिसाद देईल. नाराज नाही व्हायचं. हो म्हणजे राजा भूक लागली आहे ना, आणतात तुम्ही. आणि मग असं करत असताना मी रमलिंगचा जो आवाज होता तो मिमिक्री करायला मी सुरुवात केली. अगदी मला काही कळत नव्हतं काय होतंय, कसं होतंय. पण एका टप्प्याने 1.5 महिना गेला त्याला आणि त्या 1.5 महिन्यानंतर तो आवाज कुठेतरी मॅच व्हायला लागला. आणि ते पिल्लू कान हलवायला लागलं. आता हत्ती ज्यावेळी कान हलवतो त्यावेळी त्याला ती गोष्ट पटली आहे, आवडली आहे, हवी आहे असे त्याचे अर्थ असतात वेगळे वेगळे. तर त्याला ते आवडलं होतं किंवा त्याला ते हवं होतं. मग मी त्याच्यात आणखीन त्याच्यासमोर बसून त्या पॅटर्न्सचा अभ्यास करायला लागलो. आणि मग हे आवाज म्हणजे काय आहे हे समजण्याकरता ज्यावेळी पिल्लू आणि आई किंवा मोठी हत्तीण आणि लहान पिल्लू हे ज्यावेळी जवळ आलं त्यावेळी त्यांची देहबोली, संवाद आणि वागण्याची पद्धत या 3 मधून मला त्याचं उत्तर मिळत गेलं. आणि तसा तो संवादाचा अभ्यास हळूहळू पुढे जात गेला. त्याच्यात जॉईस पुलिनने काही आवाज रेकॉर्ड करून ठेवले, त्याचा मी उपयोग करून घेतला, त्याच्यातनं अंडरस्टँड करून घ्यायचा प्रयत्न केला. पण सगळ्यात मुख्य असे शिक्षक संवादाच्या बाबतीतले हे हत्तीच होते. तुमचा पहिला गुरु होता, तर त्याचं काही नाव वगैरे होतं? हो, आमचा कृष्णा. अच्छा. कृष्णा आजारी होता आणि म्हणजे मला सांगितलं होतं की त्याला वेगळा आजार झालाय वगैरे, त्याचं नाव आजाराचं सांगितलं होतं. पण तो असा लंगडत चालायचा, तर तो लंगडत चालायचा त्यामुळे मला असं लक्षात आलं की त्याच्या पायात काहीतरी प्रॉब्लेम आहे. आणि मग ते नोटीस करून सांगितलं. मग ते पायात काय प्रॉब्लेम आहे ही गोष्ट जाणून घेतली आणि कळलं त्याचा पाय फ्रॅक्चर आहे. आणि तो 4-5 महिने तो ह्याच्यात होता, आपल्या केजमध्ये होता. आणि त्या केजमधनं मग त्याला बाहेर काढण्याकरता टप्प्याटप्प्याने डॉक्टर, मग रेंज फॉरेन्स ऑफिसर, मग असिस्टंट कॉन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट, मग DCF, मग CCF, मग PCCF अशा सगळ्यांना मी समजावलं की त्याला बाहेर का काढलं पाहिजे. आणि हे ज्यावेळी मी समजावून सांगितलं त्यावेळी त्यांनी ते मान्य केलं आणि तो बऱ्याच काळानंतर तो पिंजऱ्याच्या बाहेर आला. आणि ज्या हत्तीने असं गिवअप बॉडी लँग्वेज दाखवली होती तो पुन्हा सर्व्हाइव्ह व्हायला लागला. आणि त्यांनी बऱ्याच गोष्टी शिकवल्या. म्हणजे हत्तीचा संवाद शिकवणारा तो माझा पहिला गुरु, त्याच्याकडनं मी शिकलो संवाद कसा काय असतो.
आपण म्हणतो की आपण काय म्हणतो ते प्राण्याला कळणार नाही किंवा प्राणी काय म्हणतो ते आपल्याला कळत नाही, पण हे साफ चूक आहे. आपण काय म्हणतो हे प्राण्याला नक्की कळतं. जंगलाचा स्वतःचा आपला एक संवाद असतो. म्हणजे ज्यावेळी हत्तीबरोबर मी फिरायला लागलो त्यावेळी लक्षात आलं, आमचा हरी नावाचा हत्ती होता कोडनाड एलिफंट सेंटरला. मी एकदा त्याच्यासमोर बसलो. मला सांगितलं होतं की त्या हत्तीने ऑलरेडी 3 लोकांना मारलाय, तर तुम्ही त्याच्याकडे जाण्याचा विचार करू नका. पण मला असं काही वाटलं नाही की तो काही त्रास देईल किंवा तो मारेल मला. तर मी लेखी त्यांना लिहून दिलं आणि मी तिथे जाऊन बसलो की मला ह्याची परवानगी द्या अभ्यासाची. त्यांनी दिली परवानगी. तो सारखा मला ना एका खोपटाकडे पॉइंट आउट करायचा आणि ते पॉइंट आउट करायला लागल्यानंतर मी एकदा म्हटलं जाऊन बघूया, काहीतरी सांगतोय तर जाऊन तर बघूया. मी आत गेलो तर आतमध्ये एक हे होतं, ब्राह्मणी काईट होती आणि ब्राह्मणी काईट एकदम अंगावर आली माझ्या. मग मी धडपडलो आणि ती ब्राह्मणी काईट त्या फांदीवर जाऊन बसली हरीच्या बाजूला आणि हरी जो होता तो हरी त्याच्यावर ओरडतोय आणि ब्राह्मणी काईट त्याच्यावर ओरडतोय. असं दोघांचं चालू झालं आणि ते होत असताना मध्येच ती ब्राह्मणी काईट आली आणि माझ्या खुर्चीवर बाजूला बसली. बाजूला बसल्यावर आता त्यावेळी पोपटापुढे अक्कल नव्हती ना, म्हणजे पोपट हातावर बसतो एवढंच माहिती. तर मी असा हा बोट केलं आणि त्यांनी पाय ठेवल्यावर असं ते वजनाने एकदम हे झालं. मी पुन्हा त्या ब्राह्मणी काईटला खुर्चीच्या हँडलवर ठेवलं, तिकडचं पोतं हाताला गुंडाळलं आणि ते येऊन बसलं. त्या हत्तीने त्याची माझी मैत्री घडवून आणली. आणि त्याच्या पुढचा भाग असा होता की ती ब्राह्मणी काईट खुर्चीवर बसायचं आणि मागे हौद्यावर जायचं, पुन्हा तिकडनं उडून येऊन माझ्या मागणं असं गोल गोल फेऱ्या मारायला लागलं. मग त्या कोपऱ्यात काय असावं मला काहीच माहीत नव्हतं. त्या कोपऱ्यात नंतर त्या कोपऱ्यात गेलो तर तिथे सुसरबाई होती जशी तोंड उघडून बसलेली. म्हणजे हे हत्ती, ते ब्राह्मणी काईट आणि सुसर हे मित्र होते तिघही. आणि ती सुसर कोपऱ्यात हे मला माहितीच नव्हतं. तो बघा जंगलाचा स्वतःचा असा एक संवाद असतो आणि त्या स्वतःच्या अशा संवादातनं त्या गोष्टी आपल्याला समजत जातात. तर त्या समजून घ्यायला तो संवाद समजून घ्यायला लागतो. त्यामुळे आपलं बोलणं त्याला कळतं, पण त्याचं बोलणं समजून घ्यायला आपल्याला थोडंसं शिकावं लागतं त्याच्याकडनं. आता जंगलाची एक भाषा पण तुम्ही सांगितलीत, तर ती भाषा म्हणजे जंगलामध्ये पण जे लोक अनेक वर्षापासून राहतात त्यांना माहिती, ते कधी डिस्टर्ब करत नाहीत ते वन्यजीवन. नक्कीच. मग हा मानव हत्ती संघर्ष हा नेमका झाला कुठून सुरू? कसं झालं, ज्या वेळेला आपण सातबारे करायला घेतले ना तिथे खरा संघर्ष सुरू झाला. कारण मग तिथे ह्या रेषेच्या पुढे माझं आणि ह्या रेषेच्या अलीकडे तुझं असं व्हायला लागलं. मग आपण असं म्हणलं की जंगल म्हणजे त्यांचं आणि मग ही जमीन, हा जमिनीचा तुकडा म्हणजे हे माझं. हे ज्यावेळी व्हायला लागलं ना तिकडे खरं तर संघर्षाची पहिली ठिणगी पडली. कारण आपण हे अधिकृतरित्या असं म्हणायला लागलो की मी जंगलात जाऊ शकतो पण जंगली प्राणी माझ्या इथे आला तर ते चूक आहे. तिथे खरी संघर्षाची पहिली ठिणगी पडली. आणि नंतर जेव्हा फार मोठ्या प्रमाणात जंगलतोड झाली, पोचिंग झालं, प्राणी मारले गेले आणि मग जंगल नष्ट झाल्यावर पोट भरण्याकरता ते बाहेरच आले जंगलाच्या. आणि मग शेतात गेल्यावरती हत्ती मानव संघर्षाने अगदी टोकाची भूमिका घेतली किंवा वन्यजीव मानव संघर्षाने टोकाची भूमिका घेतली. हा, कारण त्याच्यामध्ये बाकीचे पण म्हणजे गवा आहे, रानडुक्कर आहे. बिबट्या तर आपण बघतो की म्हणजे आता तो शहरी वस्त्यांमध्ये पण तो दिसतो. म्हणजे तो गाई म्हशी सारखा झालाय खरा बिबट्या, की तो नकळतपणे येऊन तो जातो. पण आपली अजून ती मानसिकता झाली नाही की ते ऍक्सेप्ट करायचं. हत्तीबद्दल आता लोकांना बऱ्यापैकी नॅट जिओ वगैरे बघून माहिती आहे असं वाटतं, जसं क्रिकेटबद्दल किंवा एंटरटेनमेंट विश्वाबद्दल आहे, तर त्याच स्केलचं आपलं लॉजिक चालतं. पण बेसिक माहिती आहे तो कुटुंबवत्सल आहे, मातृसत्ताक आहे, ती फिमेल पुढं चालते वगैरे. पण आणखी आपल्याला काय माहिती असणं गरजेचं? सगळ्यात मोठं चुकीचं ज्ञान म्हणजे हत्ती जलसमाधी घेतो. असं जर असेल तर हत्ती हा प्रत्येक वेळी त्याची डेड बॉडी पाण्यातच सापडली असते, पण तसं होत नाही. हत्ती खरं तर हत्ती ज्यावेळी शेवटच्या टप्प्यात असतो, मी तुम्हाला 2 उदाहरणं चांगली देऊ शकतो. एक म्हणजे माया नावाची हत्तीण होती, तिला तिचं कळलं की आता माझा शेवट येणार आहे. तिने रंबल केलं, त्या रंबलला एक प्रतिसाद मिळाला आणि त्या दिशेने ते पिल्लू घेऊन ती चालायला लागली. आणि पिल्लू घेऊन ती चालायला लागल्यावरती
माया चालत होती, बराच काळ तिला लोक फॉलो करत होते आणि फॉलो करत असताना मायाचं पिल्लू बरोबर होतं, ते आईचं दूध प्यायचा प्रयत्न करत होती, पण माया दूध देत नव्हती त्याला, त्या पिल्लाला. आणि थोड्या वेळानंतर एक समोरनं कळप आला, त्या कळपानी त्या मायाला प्रतिसाद दिला होता. त्याची मॅट्रियार्क जी होती ती पुढे आली, मायाने आपलं पिल्लू त्याच्याकडे पुश केलं आणि ती पिल्लू घेऊन ती गेली आणि ते पिल्लूही गेलं त्याच्याबरोबर, त्या कळपाबरोबर. आणि ज्यावेळी ते दिसेना असं झालं तेव्हा माया हळूहळू खाली बसत तिने देह ठेवला. तो हा जो कन्सेप्ट आहे हा लोकांना माहिती व्हावा. बरं, असंही होतं कळपातली प्रमुख मादी किंवा कळपातला वयस्कर हत्ती जर गेला तर ते लगेच निघून जात नाही ती डेड बॉडी सोडून, ते तिथे थांबतात. तिथे थांबल्यानंतर जायच्या आधी प्रयत्न त्यांचा असा असतो की लाकडं, माती, पालापाचोळा ह्यांनी ते शरीर झाकता येतंय का ते झाकून ठेवण्याचा ते प्रयत्न करतात, कारण कोणी ते विद्रुपीकरण करू नये. सो ह्या गोष्टी फार वेगळ्या आहेत ज्या लोकांना अजून माहिती नाही आहेत. जर दुर्दैवाने पिल्लू गेलं तर आई जेवण सोडते आणि आईनी ज्यावेळी जेवण सोडलेलं असतं त्यावेळेला मॅट्रियार्क येऊन तिला समजावते की नाही तू जेवलं पाहिजेस. 7-7 दिवस त्या पिल्लाच्या कलेवरापाशी आई थांबते का, तर दुसऱ्या कुठल्या प्राण्याने येऊन ते आपलं पिल्लू खाऊ नये. अशा बऱ्याच गोष्टी असतात की त्यांचा आनंद सोहळा पण तेवढाच मोठा असतो. पिल्लू जन्माला आल्यावरती संपूर्ण कळप ते एन्जॉय करतं, त्या पिल्लाला लवकरात लवकर उभं करण्याचा प्रयत्न करतं. आजारी हत्ती असेल तर आजारी हत्तीला म्हणजे त्याच्या शरीराखाली सुळे घालून त्याला उभं करण्याचा प्रयत्न सगळा कळप करत असतं. कारण एकदा का हत्ती आडवा झाला की त्याचा कॉन्फिडन्स लो झाला असं मानण्याची त्यांची पद्धत आहे. आणि ते होऊ नये म्हणून त्या हत्तीला किंवा त्या पिल्लाला ते उभं करण्याचा सतत प्रयत्न करत असतात. म्हणजे कुटुंब म्हणजे काय, एखाद्याला खाली पडूही द्यायचं नाही, हे खूप शिकण्यासारखं. पडलं तरी त्याला उभं करायचं, सोडून नाही द्यायचं. वा. आता तुम्ही हे हत्तींच्या कुटुंब पद्धतीबद्दल जे सांगितलं किंवा त्यांचे विलाप करण्याच्या बद्दल, तर हे जनरली म्हणजे वाईल्डमध्ये होत असेल ना, जंगलामध्ये. हो. पण आता ज्यावेळेस हे आपले कॅप्टिव्ह हत्ती आहेत तर तिथं असा काही प्रसंग झाला तर काय, की समजा एखादं पिल्लू दुर्दैवानं गेलं किंवा आई गेली तर कसं बऱ्याचदा सेपरेटेड पिल्लांचा खूप मोठा प्रश्न असतो. म्हणजे आमचं एक राजा नावाचं पिल्लू होतं, त्याला राजा नाव ठेवलं कारण नंतर ते राजासारखं राहिलं. तर ते राजा आईपासून वेगळं झालं होतं आणि 3 दिवस ते विहिरीत, 2 दिवस कळप तिथे होता आणि तिसऱ्या दिवशी बाहेर काढलं. नंतर ते एलिफंट सेंटरला आणलं. एलिफंट सेंटरला त्यांनी 3 दिवस काही खाल्लं प्यायलं नाही. 6 दिवस तसे गेले आणि त्या 6 दिवसांमध्ये मग खूपच ते अशक्त झालं. आणि त्याच्या राजाबरोबर असलेलं राणा नावाचं पिल्लू म्हणजे किती लहान वयात त्याला जबाबदारीची जाणीव आली की हे ह्याच्याबरोबर मोठं कोण नाही, मी मोठा आहे, तर माझी जबाबदारी आहे ती ह्याला सांभाळण्याची, तो दुसऱ्या कोणाला जवळ येऊ देईना. अशा परिस्थितीत त्यांनी मला बोलवलं. मग मी राजाबरोबर कम्युनिकेशन करायला सुरुवात केली आणि ते करताना मग पहिल्या दिवशी तो माझ्याकडे बघत होता. दुसऱ्या दिवशी असं झालं की दुसऱ्या दिवशी तो माझ्या दिशेने आलं पण माझ्या जवळ आलं नाही. आणि तिसऱ्या दिवशी ते माझ्या जवळ आलं आणि ते काय करते, मग ते कदाचित मला मारेल, माझ्यावर प्रेम करेल, रागवेल, रुसेल, काहीतरी काही क्रिया करेल म्हणून मी कॅमेरा ऑन करून ठेवला आणि मी त्याच्या जवळ गेलो. तर तिसऱ्या दिवशी ते जवळ आलं, त्याने माझा हात पकडला सोंडेमध्ये आणि आईचा आचळ चोखावत असा तो माझा हात तोंडात घेऊन चोखायला त्यांनी सुरुवात केली आणि ते पिल्लू रडत होतं त्यावेळी. म्हणजे केवढं त्या क्षणी त्यांनी त्याच्या कळपाला, त्याच्या आईला किंवा त्याच्या लाडाला, जे कळपात त्याचे लाड होते ते त्या सगळ्या गोष्टींना त्यांनी किती मिस केलं असेल ह्याचा एक मला अंदाज त्या क्षणी आला. इतके दिवस त्यांनी काही खाल्लं नव्हतं. त्या पिल्लाकरता पहिल्यांदा पाणी मागवलं. बरं, ते करत असताना ते पिल्लू ओरडलं, तेव्हा लक्षात आलं वोकल कॉर्ड डॅमेज झाली आहे. मग पाणी मागवलं, त्यांनी पाणी प्यायलं आणि मग दुसऱ्या दिवशीपासून हळूहळू दुधाचं कंटेंट आणि पाण्याचं कंटेंट असं करत करत मग ते खायला लागलं आणि आता ते छान मोठं झालं, सर्वाईव्ह झालं ते. बरं, हे साधारण किती यांना खायला किंवा पाण्याची गरज काय असते हत्तीच्या पिल्लांची आणि मोठ्या हत्तीची? हत्तीचं पिल्लू जे आहे ते अगदी लहान असलं तरी साधारण एक 50 लिटर दूध आईचं पितं ते रोज.
आणि मोठा झालेला हत्ती हा त्याच्या आकारमानानुसार 120, 150 ते 200, 220 किलोपर्यंत सहज खातो. ओके. तेवढी त्यांची भूक असते. आणि पाणी साधारण एक 200-250 लिटर पाणी लागतं त्यांना दिवसाला. बरं, पाणी नसेल तरी ते सर्वाईव्ह करू शकतात. अच्छा. साधारण किती दिवस, जसं आपण उंटाबद्दल ऐकतो तसं काही? 5-6 दिवस ते सहज सर्वाईव्ह करू शकतात. ओके. मानवी वस्त्या तयार झाल्यामुळे एक आफ्रिकन एलिफंटमध्ये जे आपल्याला सवाना एलिफंट माहिती आहे आणि फॉरेस्ट एलिफंट माहिती आहे, आफ्रिकन एलिफंट, पण त्यांच्याबरोबर मानवी वस्त्या तयार झाल्यामुळे बाली परिसरात डेझर्ट एलिफंट आले आहेत. म्हणजे ते येऊ शकले नाहीत परत, म्हणून ते तिथे राहिले आणि ते डेझर्ट एलिफंट आहेत. तर त्याची जी आई आहे ती आई साधारण म्हणजे नॉर्मल ह्याच्यात जे 2 ते 2.5 वर्षापर्यंत पिल्लू आईचं दूध पितं, तर त्याची आई 6 वर्षापर्यंत पिल्लाला दूध पाजते. म्हणजे ती स्वतः किती सहन करत असेल. किती गरज आहे हत्तीची याच्यासाठी महत्त्वाचं होतं. कारण आता तुम्ही ज्या भागात काम करतायत तर तिथं हत्तींपासून होणारं नुकसान आपण पाहतो. लोकांच्या कायम तक्रारी असतात. मग लोक वेगवेगळे प्रकार करतात हत्ती येऊ नये आपल्या शेतामध्ये म्हणून. तर मग त्याची ही जी गरज आहे ती आपण दुसऱ्या कुठल्या प्रकारे भागवू शकत नाही का? आपण नैसर्गिक गोष्टींच्या बाहेरच्या गोष्टी केल्या तर त्या हत्तीला ती सवय लागू शकते. आणि ती सवय लागणं ही तात्पुरती गरज भागते आणि कालांतराने डोकेदुखी होते. त्यामुळे शक्यतो आमचा भर हा काही टप्प्यांमध्ये त्यांना आर्टिफिशियली काही गोष्टी पुरवणं हे होऊ शकतं. पण शक्यतो म्हणजे कसं, म्हणजे काय, म्हणजे आता समजा हत्ती शेतात येऊन खातोय, तर त्यांच्याकरता त्या पर्टिक्युलर भागामध्ये अन्नाचा आर्टिफिशियल पुरवठा करणे, म्हणजे गवत नेऊन ठेवणे आणि ते खातायत का नाही बघणे, हा प्रकार होऊ शकतो. पण त्याची सवय लागली तर रोज तिथे येऊन उभं राहिल्यावर त्याची जबाबदारी कोण घेणार? म्हणून त्यांचं जे निसर्ग निर्मित त्यांची जी रचना आहे तीच ठेवावी हा आमचा प्रयत्न आहे. आणि म्हणून आम्ही आर्टिफिशियल गोष्टी करायला फार कमी प्रयोग तसे आम्ही करतो. पण नैसर्गिक गोष्टी होण्याकरता काय आहे तर समजा त्यांचा अधिवास, आता हत्तीला हव्या असलेल्या 3 गोष्टी, एक म्हणजे त्याचा कॉरिडॉर, दुसरं त्याचं अन्न आणि तिसरं पाणी. ह्या 3 गोष्टी जर त्याला मिळाल्या, आणि कॉरिडॉरमध्ये तर एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत की आपल्या इकडे आजऱ्यामध्ये एक वेटरनरी डॉक्टर आहेत, आता आपण भेटलो, त्यांचं नाव बघा मी, हां, डॉक्टर राणे. तर डॉक्टर राणेंचं शेत होतं, त्या शेताच्या बाजूनी हत्ती गेला आणि बांधावरती त्याची पावलं उमटली, म्हणून त्यांनी कुंपण घातलं त्या शेताला. पण ते कुंपण घालणं सुद्धा त्याला कॉरिडॉर अडवणं वाटलं आणि म्हणून त्यांनी ते कुंपण तोडलं ना आतमध्ये शिरला. तोपर्यंत त्या शेतात शिरला नव्हता. हे त्यांनीच आत्ता सांगितलं आपल्याला. म्हणजे फक्त आपल्या सामान्य सगळे जे प्रेक्षक बघतो त्याला काही कन्सेप्ट माहिती नसतील, तर नेमकं हे कॉरिडॉर म्हणजे काय ते पण एकदा सांगा. कॉरिडॉर म्हणजे आता हत्तीच्या येण्या जाण्याच्या वाटा या ठरलेल्या आहेत आणि त्या कन्याकुमारीपासून हिमालयापर्यंत आहेत. आशियाई हत्ती हा एकमेव असा हत्ती आहे की जो हत्ती 50 डिग्रीला पण जगतो आणि -20-25 डिग्रीला पण जगू शकतो. सो त्याचे कन्याकुमारीपासून म्हणजे विषुववृत्ताच्या जवळ असलेल्या ठिकाणापासून थंड प्रदेशापर्यंत त्यांचे कॉरिडॉर होते. मानवी वस्त्या जशा जशा वाढत गेल्या, त्यांची डेव्हलपमेंट्स म्हणजे रस्ते, लोहमार्ग हे जसं जसं वाढत गेलं, त्यावेळेला हा पूर्ण प्रवास करणारे हत्ती हा त्या भागातच फिरायला लागला. आणि मग आता ज्या सीमारेषा आहेत, राज्यांच्या सीमारेषा ह्या आपण आखल्यात, त्यांच्याकरता सबभूमी गोपालकी, त्यामुळे कुठूनही कुठेही जाण्याचा त्यांचा मार्ग होता. पण मग लोकांनी त्याच्यात विषय आणला की हे हत्ती कर्नाटकाचे, हे महाराष्ट्राचे, हे तमिळनाडूचे, आणि मग त्याच्यातनं वाद निर्माण झाले की तुमचा हत्ती आमच्याकडे आला. खरं तर त्यांच्याकरता जंगल एकच, मग ते कुठल्याही राज्यात कसंही असू दे. मग ह्या कॉरिडॉरचा उपयोग ते संपूर्ण हत्ती दिवसाला 20 किलोमीटर चालतो, तर त्या चालणं त्यांचं असं असतं की त्याच्यात त्यांना अन्नही मिळतं. बरं, हत्तीला नुसत्या वासाने त्याचं अन्न कुठल्या भागात जास्त आहे हे नुसत्या वासाने कळतं. आणि मग त्यांचे प्रवास तसे होतात. हत्तीचा कळप जर 20 हत्तींचा झाला तर आपोआप ते 2 कळप होतात.
आणि मोठ्या कळपाची जी सेकंड मॅट्रियाक असते ती दुसऱ्या कळपाची मॅट्रियाक होते. का असं करतात? तर पाणी पुरलं पाहिजे, अन्न पुरलं पाहिजे. 20 हत्ती एका जंगलात एका ठिकाणी चरले तर तिकडे पुन्हा जंगल उगवायला कित्येक वर्ष लागतील, हे त्यांना कळतं. म्हणून त्यांचे ते कॉरिडॉर्स ते ठरलेले असतात आणि ते कित्येक वर्षाचे आहेत आणि ते त्या भागातनं जात असतात. हे कॉरिडॉर ठरलेले म्हणजे ते आता याच मार्गाने प्रवास करणार हे ठरलेलं आहे की समजा आता इथं चंदगडमध्ये जो त्यांचा मार्ग आहे, गेल्या वर्षी किंवा गेल्या महिन्यात किंवा त्याच्या आधी काय 2-4 हत्ती जर का आले असतील तर त्याच मार्गाने ते पुन्हा जाणार खाली किंवा वर. हो, म्हणजे असा प्रवास ते पूर्ण त्यांच्या त्या कॉरिडॉरमध्ये करत असतात. आणि त्याच्यात अडथळा आला, मग त्याच्यात तो अडथळा काहीही असू द्या, तुम्ही म्हणालात तसं रस्ते असतील, रेल्वे असतील किंवा शेत असेल, कुंपण असेल, बरोबर, की मग त्यांना ते माझा केलेला अपमान वाटतो, मला विनाकारण अडवलंय असं वाटतं आणि मग तुम्ही जर माझं अडवणूक करत असाल तर मी तुमचं नुकसान करणार. हा साधा नैसर्गिक भाग झाला. आणि तुम्ही त्या याच्याबद्दल बोललात हत्तीच्या वासाच्या क्षमतेबद्दल, तर तसेच त्याचे बाकीचे जे सेन्सेस आहेत, समजा त्याचे आवाज ऐकणे किंवा दृष्टीबद्दल पण असं म्हणतात त्याचे डोळे बारीक आहेत, मग त्याला दिसतं की नाही, तर ते काय? हत्तीचे डोळे बारीक असतात, त्याच्यामुळे त्यांना एका ठराविक दुरीपेक्षा जास्तीचं लांबचं त्यांना बघू शकत नाहीत ते. पण त्यांनी जी ऐकण्याची क्षमता आहे, एक हत्ती दुसऱ्या हत्तीशी 7 किलोमीटर परिघ क्षेत्रामध्ये बोलू शकतो आणि ऐकू शकतो. ह्याच्यात रमलिंग पॅटर्नचा सगळ्यात जास्त उपयोग होतो. रमलिंग पॅटर्न लांबपर्यंत जाण्यासाठी म्हणजे कारण काय असतं तर ते रंबल करत जातात, ते असा प्रवास असतो त्यांचा आणि त्या रंबल ह्याच्यामुळे तो 7 किलोमीटर लांबपर्यंत आवाज जातो. आपण तिथे बाजूला उभं असलो तरी आपल्याला ऐकायला ह्याची खात्री नाही. मी हत्तींबरोबर इतका राहिलोय की मला ते ऐकायला येतात. बरं, ह्याच्यात सुद्धा मेल फिमेलमध्ये फरक आहे. मेल जो आहे तो तसा आवाज काढत नाही, तो पाय जमिनीवर आपटतो आणि ती कंपनं दुसऱ्या हत्तीपर्यंत पोहोचवतो 7 किलोमीटरमध्ये आणि तसा संवाद तो साधत असतो. फिमेल असते ती आवाज करत असते. आता मी हा विचार करायला सुरुवात केली की असं का होत असावं. असं होण्यामागचं कारण मला तिथे असं मिळालं की आपल्या आशियाई हत्तींमध्ये फिमेलला टुशी असतात, छोटे छोटे सुळे असतात जे सहसा दिसतही नाहीत आणि मेलला मोठे सुळे असतात. जर त्यांनी आवाज केला, तो जर एखाद्या ह्याला कळला तर मग त्याला ठार मारण्यासाठी पोचर्स येऊ शकतात. मग अशा परिस्थितीत आवाज न करता आपला पाय जमिनीवर आपटून ती कंपनं लांब पोचवणं. ह्या रंबलिंगबद्दल आपण बोलतोय, तर तुम्ही कधी असं हत्तीला रंबल करून बोलवायचा किंवा ते कुठं आहे ते लोकेट करण्याचा प्रयत्न केला? आत्ता सावंतवाडीमध्ये असं झालं होतं की एका हत्तीच्या पायाला जखम झाली होती आणि मला तिकडच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की ॲटलिस्ट ती जखम किती मोठी आहे, चिघळू शकते का, ह्याबद्दल तुम्ही सांगू शकाल तर बरं होईल. आम्ही आधी ड्रोननी हत्ती शोधला की आपल्याला त्या हत्तीला त्रास कसलाच द्यावा लागू नये ह्याच्याकरता, पण हत्ती काही दिसेना. मग आम्ही जंगलात चालायला वन अधिकाऱ्यांबरोबर सुरुवात केली आणि वन अधिकाऱ्यांबरोबर जंगलात चालत असताना हत्तीचं परत लोळण हा जो भाग आला, तर त्या ठिकाणी गेल्यावर मी ते सांगा ना प्लीज, लोळण म्हणजे काय? आपल्या लोळण म्हणजे हत्तीला चिखलात लोळायला फार आवडतं आणि त्याच्याकरता जंगलात त्यांनी वेगवेगळे स्पॉट्स तयार केलेले असतात पाणवठ्याजवळ की ज्याच्यात ते लोळतात, ती माती तो चिखल अंगावर लावून घेतात आणि मग त्यांना थंडावा मिळत राहतो. मग ते लोळणं फार सुंदर असतं, गोड असतं ते. तर त्या लोळणच्या ठिकाणी आम्ही गेलो आणि मग तिथे तो येईल अशा अपेक्षेने आम्ही थांबलो 1 तासभर, पण तो त्या ठिकाणी आला नाही. मग मी 4 दिशांना रंबल केलं आणि पुन्हा आम्ही 1 दिशा धरून चालायला सुरुवात केली आणि 11ला आम्ही आत गेलो होतो आणि साधारण 4 वाजता आम्ही बाहेर पडलो की आता हत्ती आपल्याला सापडत नाही. पण ज्या क्षणी आम्ही बाहेर पडलो, मी जंगलाच्या शेवटच्या टप्प्यात आलो, त्यावेळी आतनं त्याने आवाज काढला आणि मी इथे आलेलो आहे, तुम्हाला भेटायचं असेल तर मी इथे आहे, असं करून तो तिकडे आम्हाला परत त्यांनी आत बोलवलं आणि आम्ही आत गेलो. बरं, त्याच्यात त्याचं स्पेसिफिकेशन होतं की त्याला माझ्याबरोबरच बोलायचं होतं. समजा मागणं कोण आलं तर तो ॲग्रेसिव्ह व्हायचा. मग शेवटी सगळ्यांना आम्ही फार लांब वरच्या टेकडीवरती बसवलं आणि मी एकटा तिथे जाऊन जवळ बिलकुल गेलो नाही, कारण मला वन खात्याने लिमिटेशन्स टाकून दिलेत, पण त्याची जखम दिसेल असं करून त्याला बघून
आम्ही त्या ठिकाणून परत आलो. साधारण 1 तासभर आम्ही गप्पा मारत होतो त्यावेळी. काय म्हणाला तर त्याने त्याच्या पायाला झालेली जखम दाखवली. त्याला बरं वाटलं की मी त्याला बघायला आलो किंवा मी तिथे जाऊन ते एक आपण विचारपूस करायला जातो त्यावेळी ते जे बरं वाटतं ते त्याला बरं वाटलं. किंवा त्याच्याकरता पाणी तिथे उपलब्ध आहे, चिखल उपलब्ध आहे हे सांगितलं. तिथे राहायला त्याला त्या काळात आवडतं हे सांगितलं त्यांनी. अशा बऱ्याच त्या देहबोली. मग ते कसं सांगितलं की चिखल ते उडवून दाखवण्याची, स्वतःचं अंग भिजवण्याकरता, अंग थंड करण्याकरता चिखल उडवणं वेगळं, आणि हे आहे बघ, आपण म्हणतो ना अरे हे बघ ना हे आहे माझ्याकडे, तर ते तशा पद्धतीने ते उडवून दाखवणं वेगळं. तर ते त्यांनी त्याच्यातनं दाखवलं. आणि नंतर मग तासाभराने टाटा बाय बाय, म्हणजे त्यांची टाटा बाय बाय करण्याची पद्धत असते. सोंडेने ते असं वर करून चला अच्छा असं वर करून हे करतात आणि मग ते त्यांच्या मार्गाने जातं. ते केलं आणि मग मी माझ्या मार्गाने आलो आणि तो त्याच्या मार्गाने गेला. पण जखम बघितली ती काही फार चिघळणारी नव्हती. सो ते वनखात्यानं आम्ही रिपोर्ट केलं. आता आपण ते पायांचं दुखणं हत्तींचं किंवा सेपरेशनचं आपण ऐकलं, तुम्ही सांगितलं, पण असे पण एलिमेंट्स आहेत की जे आपल्याला नॉर्मली नाही कळत, की समजा कुणाला ऐकू येत नसेल तर, दिसत नसेल तर असे काही हत्तींचा काही तुमचा आमना-सामना झाला आहे? काही काळापूर्वी आम्ही खरसेल हत्ती हँडल केला आणि तो खरसेल हत्ती मला सांगितलं त्यांनी 7 लोकांना मारलाय, चिडचिड करतोय आणि तो पुन्हा आता रागावलाय, तर तुम्ही त्याला शांत करायला या. मी ज्यावेळी तिथे पोहोचलो त्यावेळी कळलं 60 दिवस तो चेनमध्ये होता. आणि मी जवळ गेल्यावर त्यांनी थोडंसं वेगळ्या पद्धतीने मला चॅलेंज केलं. आजपर्यंत तसं कसं कधी कुठल्या हत्तीने चॅलेंज केलं नव्हतं. मग असं का वागला असेल म्हणून मी त्याच्यासमोर फेऱ्या मारल्या काही, आणि तेव्हा लक्षात आलं की तो हत्ती म्हणजे त्याची दृष्टी जी आहे तो 10% वगैरे बघू शकत असेल. 90% त्याची दृष्टी अधू होती. आणि मग मी माझ्या वागण्यात बदल केल्यावर अर्धा तासात तो हत्ती शांत झाला. आणि मग तिकडच्या लोकांना मी सांगितलं की अरे तुम्ही म्हणताय हे असं आहे, पण हा हत्ती तर बघू शकत नाही नीट. मग तेव्हा तिकडच्या लोकांना कळलं की तो जो पांढरा पस त्याच्या डोळ्यातनं येतोय त्याचं कारण आहे की त्याची दृष्टी अधू झालेली आहे. मग 4 दिवसात तो हत्ती शांत झाला. 4 दिवसांनी आम्ही त्याला जंगलात फिरायला घेऊन गेलो. म्हणजे तो हत्ती हँडओव्हर केला होता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी निघणार होतो. अशा परिस्थितीमध्ये त्या हत्तीने मला थांबवून घेतलं, रात्री बोलावून घेतलं. आणि बोलावून घेतल्यावरती मग त्यांनी त्याच्या देहबोलीतनं सांगितलं की मी इतके दिवस इथे उभा आहे तर मला जंगलात फिरायचं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही त्याला संपूर्ण चेन फ्री केला. वन खात्याचे अधिकारी उपस्थित होते. त्याचा माहुताला त्याच्या पाठीवर बसवलं. आणि तो जंगलात राहणारा हत्ती होता, पण तो माहूत त्याला ठाऊक होता. आणि हे कळत होतं की तो कोणालाही काहीही इजा करू इच्छित नाही, म्हणून ते आम्ही रिस्क घेतली. आणि मग त्याला संपूर्ण जंगलात आम्ही फिरवून आणलं. त्याची परीक्षा, म्हणजे त्याचं घर त्याला किती माहिती आहे ह्याची परीक्षा बघण्याकरता मी मुद्दाम चुकीचा रस्ता घेतला. आणि माझ्याकडे तो फोटो आहे की त्या हत्तीने मला थांबवलं, तू इकडे डावीकडे चाललाय ना, तसं नाही जायचं, आपल्याला सरळ जायचं आहे. म्हणजे त्यांना त्यांचं घर किती छान माहिती आहे. पण ही किती मोठी रिस्क होती ना की ज्या हत्तीनं काही लोकांना मारलंय त्याच्यासोबत जाणं, कम्युनिकेट करणं. त्या फोटोमध्ये दिसतंय की तुम्ही त्याच्या समोर चालताय. खरं सांगू का, हत्तीला कोणाला त्रास द्यायची मानसिकता नसते. आता तुमच्या डोळ्यासमोर प्लास्टिकची पिशवी आल्यावर पांढरी, तुम्हाला पलीकडे फक्त हालचाली दिसतात. अशा वेळेला कोण तुमच्यावरती माया करायला येते का हल्ला करायला येते हे जोपर्यंत कन्फर्म होत नाही तोपर्यंत हत्तींच्या बाबतीत अटॅक इज द ओनली डिफेन्स. आणि त्या अँगलनी ते वागत राहतात. आता काय होतं, एखादा वन्यजीव समोर दिसल्यावर आपण घाबरतो. प्राण्यांच्या बाबतीत ते घाबरतात तेव्हा स्वसंरक्षणाकरता हल्ला करतात. तुम्ही तुमच्या मार्गाने गेलात, तो प्राणी त्याच्या मार्गाने जाऊ शकतो. पण हे माणसाच्या बाबतीत फार कठीण आहे. जे जंगलात राहणारे आहेत त्यांना बऱ्याचदा अनुभव असतो की हा वाघ वगैरे त्यांना क्रॉस करून जातो. आता ते संपूर्ण गजराजची फॅमिली आम्ही ज्यावेळी रिलोकेट करत होतो, माझ्यापासून 15 फुटावरनं गेलाय वाघ, पण त्यांनी काही हल्ला केला नाही. आम्ही आमच्या वाटेने आलो. तुम्ही ज्यावेळेस असं केरळपासनं गडचिरोलीपर्यंत तुम्ही असं जेव्हा सांगायचे की हा हत्ती मला हे सांगतोय,
त्याला फ्री व्हायचंय, त्याला जंगलात जायचंय, त्यावेळेस काय रिॲक्शन असायच्या? माहूत ते वन खातं ते सामान्य माणसं. केरळमध्ये लोकांना वाटलं, म्हणजे तिकडे अफवाच पसरली होती की मला ब्लॅक मॅजिक येतं आणि म्हणून ते हत्ती ऐकतात. ताडोबामध्ये असं झालं होतं की गजराजला गवत देण्याकरता हत्ती गवताचे हे कापतात इथे, असं उचलून घेऊन जायचं. तर मी काय करायचो, ते उचलून त्याला खायला, बरं तो खेचून घ्यायचा, तर ते इथे असं सरकन ब्लेडने असं चांगलंच लांब लांब कट होते माझ्या हाताला. तर मी तेल लावायचो थोडं आणि असं चोळायचो. तर लांबनं बघणाऱ्याला माझी जखम नाही दिसायची. ते म्हणायचे अरे हे असं काहीतरी चोळतो आणि हत्तीशी बोलतो आणि हत्ती ऐकतो. ते माणसाचे अनुभव. म्हणजे आम्ही तिकडे गेलो होतो, रोज पोहे खाऊन कंटाळा आला, तर म्हटलं एक दिवस ऑमलेट खाऊ. तर कोणी माझ्या तोंडाकडे बघित ना, सगळेजण माझ्या हाताकडे बघतायत आणि त्या माणसाने मी दिलेले पैसे पण घ्यायला तयार नाही तो. आत्ता असे जे समज गैरसमज आहेत, तर तसे इथं काम करताना हे आता जो तुम्ही प्रोजेक्ट हाती घेतला आहे, तर त्याच्यामध्ये पण गावकऱ्यांची काय मतं आहेत, हत्तींच्याबद्दल काय मतं आहेत? राग असणार स्वाभाविक आहे, अगदी स्वाभाविक आहे. काय होतं आहे, आपलं जगणं हे आर्थिक गोष्टींशी प्रचंड निगडीत झालेलं आहे. त्यामुळे हत्ती आमचं आर्थिक नुकसान करतोय, पिकाचं नुकसान होतं आहे म्हणजे आर्थिक नुकसान होतं आहे. त्यामुळे तो इथे नकोच ही मानसिकता झाली आहे. त्यांना जर मी कॉरिडॉर समजावत बसलो तर ते मला धरून मारतीलच. त्यामुळे त्यांचं दुःख कमी करणं, त्यांना होणारा त्रास कमी करणं, आता तो सकारात्मक पद्धतीने करायचा झाला म्हणजे निसर्ग लावून करायचं झालं तर त्याला काही काळ जाऊच शकतो. लोकांनी 20 वर्ष हत्ती सहन केलाय इथे आलेला, अजून 5 वर्ष, पण त्याच्यानंतर जास्तीत जास्त जंगल लावून हत्तीचं खाद्य त्याला देऊन तो प्रश्न मिटू शकतो. त्याच्यासाठी आणखीन वेगळे काय प्रयत्न करता येऊ शकतात. मला 100% माहिती आहे की हत्तीला ऊसाची चव लागली. जर ऊसाची चव लागली तर त्याच्याकरता आपण ऊस आतमध्ये काही तयार करू शकतो का ह्याचा अभ्यास करणं. त्याच्या आवडतीच्या, आता तो प्रचंड फणस खात असेल तर आतमध्ये फणसाची झाडं लावू शकतो का. जंगल तोड थांबवणं माझ्या हातात नाही, पण जर जंगलतोड थांबवणं हातात नाही तर जंगल लावणं सरकारच्या परवानगीने हे करू शकतो का. असे प्रयोग आम्ही वेगवेगळे मुद्दे समोर ठेवून तो प्रोजेक्ट आम्ही करतोय. आणि मेन म्हणजे लोकांना हत्तीचे ॲक्सिडेंट्स लोकांबरोबर होणारे हे टाळण्याकरता त्यांना त्यांची देहबोली काय आहे, ह्याचा अर्थ काय आहे, तो असा वागतो म्हणजे काय, कळपाच्या जवळ तुम्ही का जायचं नाही, पिल्लू असल्यावर किती रिस्क असते, ह्या सगळ्या गोष्टी अगदी टप्प्याटप्प्याने आम्ही त्यांना कपॅसिटी बिल्डिंगमध्ये समजावून सांगतोय. त्यामुळे प्रत्यक्ष हत्ती जर शेतात येत असेल तर आम्ही त्यांच्याबरोबर शेतात जाऊन पॅट्रोलिंग करतोय. फटाक्या व्यतिरिक्त नुसत्या आवाजाने हत्ती जात असेल तर आपण कसं बोललो पाहिजे ह्याचे प्रात्यक्षिक त्यांना देतोय, जेणेकरून आनंद शिंदे अमर नाही आहे तर त्याच्यानंतर लोकांची काळजी कशी घेतली पाहिजे, इकडे काही मुलं तयार होत आहेत का याच्यासाठी प्रयत्न करतोय. अख्खच्या अख्खं गाव एका हत्तीच्या मागे लागण्यापेक्षा 5 जणांची टीम पुरेशी आहे. 5 जणांची टीम, ती वन खात्याची टीम आणि आमची टीम, बरीच लोक होतात आणि तो हत्ती जाऊ शकतो. बरं, हत्तीने एकदा ठरवलंय की मी एवढं खाऊनच जाणार तर तो तुम्ही फटाके वाजवा, बॉम्ब वाजवा, तो ते खाऊनच जातो. हत्तीची एखादी गोष्ट काय म्हणतात ती आत्मसात नाही, एखादी गोष्ट अडॉप्ट करण्याची जी पद्धत आहे ती पद्धत म्हणजे ते 2.5 महिना तो ती गोष्ट समजून घेत असतो. 2.5 महिन्यानंतर त्याला कळलं की ही एवढंच होत आहे का ती अडॉप्ट होते त्याच्याकरता. म्हणजे तुम्ही बॉम्ब वाजवताय, आता लोक त्याच्या पायाच्या दिशेने जरी बॉम्ब फेकला तरी तो माझ्या पायाच्या इकडे येऊन फुटणार आहे धडाम, ह्याच्यावर काही नाही. मग ती आत्मसात झाली, मग तो हत्ती हालत नाही तिकडनं. आणि हे म्हणणं सोपं आहे हो कोणालाही की हत्ती तुमचा आहे, तुम्ही घेऊन जा. त्या हत्ती पुढे समोर उभा राहणारा माणूस तयार करणं हे तितकं सोपं नाही आहे. आणि तो माणूस सकारात्मक पद्धतीने उभा राहावा याच्यासाठी प्रयत्न करावे लागतील. आमच्या गावात मी ऐकलंय की हत्ती येतात बाबांकडून किंवा आईकडून. मग ते आनंद शिंदे काका आमच्या शाळेत आलेले वॉल पेंटिंग करायला. आम्ही त्यांना प्रश्न विचारले कसं आहे हत्तीला, कसे सांभाळता, कसं ट्रेनिंग देता त्यांना. त्यांनी मग त्या हत्तीला काय काय असं सांगितले की धान्याचा वापर करायचा आहे म्हणून. आम्ही आता धान्य पीक उगवतो ते खराब होत चाललं आहे, तुम्ही इकडे येऊ नका.
काकांनी सांगितले की हत्तींना ढोल वाजवायचे नाही, स्पीकर लावायचे नाही, फटाके वाढवायचे नाही, बॉम्ब असलं आवाज येणार काय करायचं नाही. तर हत्तीच्याबद्दल मी ज्यावेळेस ऐकायला लागलो पहिल्यांदा काही 10-1 वर्षांपूर्वी, तर ज्या माणसामुळं मला तुमच्यापर्यंत यायची इच्छा माझी झाली 10 वर्षापूर्वी, तर तो माणूस म्हणजे बहुतेक लॉरेन्स अँथनी. हां. लॉरेन्स तर अँथनी. मी त्यांचं त्यावेळेस वाचलं आणि बहुतेक ती पोस्ट अशी होती, ती बातमी अशी होती की लॉरेन्स अँथनी गेले आणि हत्ती काहीतरी त्यांच्या बायकोला भेटायला आले. हो. तर त्या लॉरेन्स अँथनीच्या बद्दल पण लॉरेन्स अँथनी इस्टेट एजंट होता आणि त्याच्याकडे स्वतःचं 20,000 एकराचं जंगल आहे. म्हणजे तो गेला, म्हणजे त्याचं जंगल आहे अजून. आणि काही हत्ती होते जे वन खात्याने ठरवलं की त्यांना ठार मारायचं पिल्लाबाळांसकट. मग ह्यांनी सांगितलं ठार मारण्यापेक्षा मला द्या, आणि त्यांनी ते फार पॉझिटिव्हली त्या ठिकाणी रुजवले. म्हणजे त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी त्यांनी त्यांना थांबवलं. 1 महिन्यानंतर त्यांना पटलं की हे त्यांच्यासाठी बांधलेलं सुंदर घर आहे, आणि ते थांबले तिथे. आणि थांबल्यानंतर त्यांच्यात इतकं छान बॉन्डिंग तयार झालं की लॉरेन्स कुठेही बाहेर गेला आणि परत येणार असेल, तो यायच्या वेळेला हत्तीचा कळप तिथे हजर असायचा. आणि नंतर ज्यावेळी एकदा असाच लंडनला गेला, तिथेच तो काहीतरी, म्हणजे लंडन मला आता नीट आठवत नाही, पण आफ्रिकेच्या बाहेर गेला आणि तिथेच तो गेला. आणि तो गेल्यानंतर 112 मैल चालून ते हत्ती त्याच्या घराबाहेर आले त्याच्या फ्युनरलच्या वेळेला, आणि त्याच्या बायकोला घराच्या बाहेर येऊन सोंडेला हात लावून कंडोलन्स स्वीकारायला लागला त्यांचा. आणि त्या हत्तीने परत पुढे 365 दिवस मोजले, आणि त्याच्या पहिल्या डेथ ॲनिव्हर्सरीला ते सगळे हत्ती परत तिच्या घराबाहेर आले होते. आणि त्या हत्तीने, महत्त्वाचं म्हणजे त्या हत्तींकरता तिने पाण्याची आणि खाण्याची सोय केली, पण त्यांनी खाल्लं नाही, काहीच खाल्लं नाही. खतरा. म्हणजे किती सिमिलॅरिटीज आहेत ना. म्हणजे आपण हा जो संघर्ष आहे हा मला असं वाटतं की जास्त म्हणजे आपल्याकडनंच आहे, माणसांकडनंच जास्त आहे. कारण त्यांना हत्तीमध्ये दुश्मनी हा प्रकार नाही आहे खरं बघायला गेलं तर. मदत करण्याची वृत्ती प्रचंड हत्तीमध्ये आहे, पण जिथे आर्थिक गोष्टी निगडीत होतात तिथे माणसात संघर्ष होतो, तर हत्ती माणसात होणारच. बरोबर आहे. आपल्याकडे इतके भारी हत्ती होते, हे जंगल आहे, पण एक नाव समोर येतं ते म्हणजे वीरप्पन. तो म्हणजे हत्तींचा कर्दन काळच होता. खरा. त्यांनी म्हणजे किती हत्ती मारलेत, शेकडो हत्ती मारलेत. म्हणजे आम्हाला जे नंबर्स मिळाले त्याच्या संपूर्ण जी त्याची टीम होती, त्या टीमनी 2000 हत्ती मारल्या आणि एकट्या वीरप्पननी 900 हत्ती मारले. किती मोठं नुकसान आहे म्हणजे हे. खूप मोठं. आणि बरं त्याच्यामध्ये त्यांनी मारले ते सगळे नर होते, म्हणजे त्यांनी किती इम्बॅलन्स केला, मेल फिमेलचा प्रचंड इम्बॅलन्स केला. आणि म्हणजे त्यालाही बऱ्यापैकी हत्तीच्या संवादांचा अभ्यास होता, हत्तीच्या दिशांचा अभ्यास होता, हत्तीच्या कळपाबद्दल प्रचंड नॉलेज होतं त्याला, आणि त्याचा गैरफायदा घेतला. म्हणजे हत्ती त्याच्या जाळ्यात सापडायचे. तर म्हणजे कुठला आवाज काढलाय म्हणजे हत्ती कुठे आहे, किंवा कुठला आवाज काढलाय म्हणजे हत्ती कुठनं कुठे जातोय, हे त्याला नीट माहिती होतं. आणि म्हणून तो फार इझिली ते हत्ती मोठ्या प्रमाणात मारू शकला. आणि तो फार क्रुएल होता. म्हणजे अशा पद्धतीनं हत्ती कमी होणं तर खूप मोठा आपली निसर्गाची हानी आहे, पृथ्वीची हानी आहे, त्या पूर्ण एका इकोसिस्टीमची हानी आहे, निसर्ग चक्राचीच आपण ती हानी आहे. तसं होऊ नये म्हणून तुम्ही प्रयत्न करतायत. या पूर्ण एकदा निसर्ग चक्रातलं हत्तीचं महत्त्व का आपण हत्ती टिकवणं गरजेचं आहे ते. हत्तीच्या अगदी छोट्या छोट्या गोष्टींवरती हजारो शेकडो प्राणी जगतात. म्हणजे एका वेळच्या शेणावरती 7 ते 17,000 किडे जगतात. त्याच्यात चिखलात उमटलेलं पावलात साठलेलं जे पाणी असतं ते त्याच्यात किडे येतात, ते खायला बेडूक येतो, बेडकाला खायला साप येतो, सापाला खायला गरुड येतो. तिथेच फुलपाखरं मधमाशा पाणी पितात. त्याच्या शेणापासून हाय क्वालिटी ग्रासलँड्स तयार होतात. त्या ग्रासलँड्सच्या मुळाशी किडे राहायला येतात. जेव्हा तो परत त्याच्यावरनं चालतो त्यावेळी पक्ष्यांचे थवे त्याला फॉलो करतात. का तर किडे वर येतात आणि ते खाऊन ते जगत असतात. म्हणजे किती बारीक बारीक गोष्टींवरती बरंच मोठं निसर्गचक्र अवलंबून आहे. जर हत्ती नाहीसा झाला तर फुलपाखरांच्या आणि मधमाशांच्या जगण्यावर परिणाम होईल. त्यांच्यावर परिणाम झाला तर परागीकरणावर परिणाम होईल, आणि परागीकरणावर परिणाम झाला तर फार मोठ्या प्रमाणात पृथ्वी संपेल. पाण्याची कमतरता निर्माण. हत्तीला जमिनीखालचा वास घेऊन जिवंत झरे कुठे आहेत हे समजतं, आणि तो पायाने जमीन खणून ज्या भागात दुष्काळ असतो त्या भागात
पाण्याचं डबकं तयार करतो तिथे जंगलात पाणी इतर प्राणी पितात. सो किती त्याला असलेल्या ज्ञानाचा इतरांना उपयोग होतो. या शेणातनंच जे बी असतं त्याच बीमधनं झाडं तयार होतात. मग हा जर प्राणी नाहीसा झाला तर त्याचा पूर्ण, त्याला म्हणतातच निसर्गाचा आर्किटेक्ट आणि इंजिनियर. हा आर्किटेक्ट आणि इंजिनियर नाहीसा झाला तर त्याचा सरळ परिणाम निसर्गचक्रावर होणार आहे. आणि तो होऊ नये याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय. सगळेच प्रयत्न करतो. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि आमच्याशी संवाद साधल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. तुम्हाला हत्तीची भाषाच कळायला पाहिजे असं काही नाही, पण तुम्हाला आनंद शिंदे जे पोटतिडकीनं सांगतायत ते जरी तुम्हाला कळालं तरी मला असं वाटतं, आणि तुम्ही एक प्रयत्न फक्त केलात की हत्तीचं महत्त्व समजून घेण्याचा, तरीही आनंद शिंदे जे करतायत त्या कामांना, त्या प्रयत्नांना हातभार लागेल. कॅमेरामन गजानन बाळापूरकरसह संदीप रामदासी, ABP माझा, चंदगड. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.